नमस्कार सगळ्यांना। तर आज मी तुम्हाला सुकवलेल्या छोट्या माशांची भाजी कशी बनवायची ते दाखवते। तर हे मासे पहिल्यांदा मी साफ करून निवडून घेतलेले आहेत। तर बघा इथे कढई तापत ठेवलेली आहे। त्याच्यानंतर हे मासे मी 2-3 मिनिटे याच्यामध्ये भाजून घेते। इथे मासे भाजून झालेले आहेत। त्याच्यामध्ये मी एका वाडग्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये हे धुवून घेणार आहे। बघा इथे कढई तापत ठेवलेली आहे। त्याच्यानंतर तेल घातलेले आहे। तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा घालते। कांदा कढून झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घातलेला आहे। आता आपल्याला हा टोमॅटो सुद्धा याच्यामध्ये कोमून घ्यायचा आहे। तर टोमॅटो आणि कांदा कोमून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी घातलेले आहे हळद, लाल तिखट आणि हा गरम मसाला घातला। तर हे मसाले पण आपल्याला परतून घ्यायचे आहेत। तर मसाले चांगले परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये ही मच्छी आपण धुवायला ठेवलेली ती घालू। त्याच्यानंतर घालते मी चवीनुसार मीठ। मीठ घातल्यानंतर आपल्याला हे खालवर करून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर घालते मी हे चिंचेचं पाणी। बघा चिंचेचं पाणी घातल्यानंतर थोडी खालवर करून घेते आणि 2-3 मिनिटांसाठी फक्त मी झाकण ठेवते। तर बघा त्याच्यात मी थोडं सुद्धा पाणी घातलेलं नाही, झाकण काढून घेतलेले आहे। त्याच्यानंतर पुन्हा खालवर करून घेते। तर बघा अशा प्रकारे आपल्या सुकवलेल्या छोट्या माशांची भाजी तयार आहे। तर ही भाजी तुम्ही चपातीसोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबत खाऊ शकता। वरून घातलेली आहे मी थोडी कोथिंबीर। तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्समध्ये सांगा। आवडली असेल तर लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा।